सो आज मी ॲक्च्युली बाकाबुकीचे शूज मागवले होते लडाखला जायला. जे अबाव अँकल शूज मला मागवायचे होते आणि त्याची डिलिव्हरी वेळेवर झाली आहे. सो आय एम रिअली हॅप्पी. मला असं वाटलेलं की वेळेवर डिलिव्हरी नाही होणार, कारण की ते पॅक्ड असंच दाखवत होतं मला त्याचं स्टेटस. बट आणि शिपमेंट नव्हती झाली. सो मला वाटलं की ते डिले होतील म्हणून, आणि मी मल्टिपल क्वेरीज रेज केल्या होत्या त्याच्या लाईक टाईमली डिलिव्हरीसाठी. आणि मला ते सांगत होतं की 5th नंतर अपडेट येईल. सो मला काही भरोसा नव्हता की हे वेळेवर येतील म्हणून, पण आलेत ते. सो हे बाकाबुकीचा मी आता चेक करते की ॲज एक्सपेक्टेड आहेत का नाही. तर दिस इज बाकाबुकी शूज. कसं ओपन करायचं. वाव, त्यांनी असं छोटंसं हे पण दिलंय त्याला. ओ माय गॉड, इट्स सो प्रिटी. वाव, तुम्ही बघू शकता की मुलींसाठी एकदम परफेक्ट शूज वाटतोय लुक वाईज. म्हणजे त्याचा पर्पल कलर आहे आणि आय थिंक मस्त परफेक्ट आहे. आता मला ते यूज केल्यावर कळेल की खरंच म्हणजे कम्फर्टेबल पण आहे का नाही, आणि ओव्हरऑल म्हणजे यूज करायला कसं आहे. पण लुक वाईज तर आय थिंक आय विल गिव्ह 10 on 10. तुला कसं वाटतंय अंकित? हा, क्वालिटी पण ॲक्च्युली दिसायला असं ॲक्च्युली भारीच आहे. क्वालिटी वाईज पण काय ॲडव्हेंचर असं लिहिलं आहे. क्वालिटी वाईज पण ॲक्च्युली चांगला वाटतोय. आणि मी रिव्ह्यूज पण बघितले होते, बऱ्याच जणांनी खूप चांगले रिव्ह्यूज दिले ह्याचे. म्हणजे स्पेशली ट्रेकिंगसाठीचाच शूज आहे हा. आणि मला ॲक्च्युली कमी प्राईसमध्येच पाहिजे होता. हा अराउंड 2000मध्ये पडला आहे मला. सो कमी प्राईसमध्ये आय थिंक हा एकदम बेस्ट वाटतो सध्या तरी. मी घालून बघते आता. ह्याच्यात 4 कलर ऑप्शन होते. एक लाईट ग्रीन होता, एक थोडासा लाईट ब्राऊन होता, आणि लाईट ग्रे होता, आणि हा होता. आय थिंक दिस इज द बेस्ट वन. हां, सोल्स म्हणजे हेच का? मोठेत म्हणजे नॉट सोल्ड नाही अच्छा. बरोबर नाही. आय एम रिअली हॅपी. लुक वाईज खरंच खूप भारी आहे. आणि हे पण तुम्ही बघू शकता, हे थोडंसं कडक आहे, शायनी आहे. म्हणजे हे आय थिंक कशासाठी आय एम नॉट शुअर. ह्याचे सोल्स पण बघा तुम्ही. आय थिंक ट्रेकिंगसाठी बेस्ट वाटत आहेत मला हे. आणि प्राईसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 2000मध्ये इतके भारी शूज मिळत आहेत. सो आय एम रिअली हॅपी. मी ट्राय करून बघते. राईट, आय थिंक आय होप मी 6 नंबरचा शूज मागवला ॲक्च्युली. आता मला माहिती नाही की हे बरोबर बसेल का नाही. ओके, बसले. थोडीशी लेस मोठी पाहिजे होती. ओ माय गॉड, दुसरा शूज पण घालू का? आणि खूप एंड मोमेंटला हे शूज ऑर्डर केलेत. म्हणजे हे पण शुअर नव्हतं की अबाव अँकल लागतील की घरातलेच वापरू शकतो, म्हणजे उगाच खर्च नको म्हणून. एकदम एंड मोमेंटला हे शूज ऑर्डर केले. भेटत पण नव्हते ॲक्च्युली, जसे म्हणजे बजेटमध्ये बसतील असे. हां, ॲक्च्युली 2 दिवसात जायचं आहे. 3 तारखेला याची डिलिव्हरी येणार होती असं समजून मी ऑर्डर केले ते. आणि आय थिंक अबाव अँकल शूज रिकमेंडेड आहेत ट्रेकिंगसाठी, बिकॉज आपला पाय असा फोल्ड होऊ नये म्हणून. सो इथे बघा, हा इथपर्यंत ह्याचं काय बोलतात त्याला, म्हणजे हे म्हणजे अबाव अँकल आहेत बेसिकली. हा, कसं वाटतंय? आणि इथे ॲक्च्युली मला ना अंगठ्याच्या पुढे थोडीशी स्पेस पण आहे, म्हणजे अनकम्फर्टेबल पण नाही आहे. आणि आहेत कम्फर्टेबल आहेत. सॉक्स वगैरे घातल्यावरती टाईट नाही होणार ना? नाही, ॲक्च्युली बरीच इथे पण जराशी आहे रूम. प्रॉपरली सॉक्स आहेत ते थोडे जाड आहेत.
नाही, फिट वाईज मला असं वाटतं बरोबर आहे आणि ते आहेत ॲक्च्युली थोडीशी रूम. आणि इथे पण खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे कधी कधी ट्रेक करताना बघा आपल्याला हाईक करायचं असतं, मग बोटं थोड्या वेळाने दुखायला लागतात, अंगठा. ते हाईक केल्यावरती समजेल. हां, ते तर आहेच. पण आता मला असं वाटतं की थोडीशी रूम आहे इकडे अवेलेबल. आणि किती 10/10 देईन मी अशी 10/10. 10/10. Shit. पण मी ऑफकोर्स यूज केल्यावर मी परत एक छोटासा व्हिडिओ टाकेन ह्यांचा, की म्हणजे खरंच म्हणजे ॲक्च्युली यूज केल्यावर पण कळेल ना. सो यूज केल्यावर एक छोटासा व्हिडिओ टाकेन की कसे वाटत आहेत. दॅट्स इट. सो हा होता बाकाबुकीचा शूजचा रिव्ह्यू. आणि ओव्हरऑल तर मला चांगला वाटतं, लुक वाईज पण आय थिंक तुम्ही बघितला असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि तुम्ही नक्की थँक्यू असं का हा रिव्ह्यूचा सेपरेट टाकणार आहे तू? हां अच्छा, मी ब्लॉग मध्ये पण ऍड करणार आहे नाही, माझ्या. अच्छा ओके ठीक आहे तुझ्या चालेल ह्याच्यात पण टाक. चालेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि मी नक्कीच रिकमेंड करेन तुम्हाला हे शूज ट्रेकिंगसाठी. सो थँक्यू. चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आपण. बाय बाय, गुड नाईट.